नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुजा कदम. 7 सलाम या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्त्वाच्या अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर टाकूयात. जिल्हा परिषद महापालिका निवडणुकांवरती टांगती तलवार. आरक्षणाच्या 50% मर्यादेवर कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष. सुप्रीम कोर्टात आज सुनावणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावतीच्या दौऱ्यावर. मेळघाट आणि अकोल्यात देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभा. तेल्हारा, तिवरखेड, अकोट नगर परिषद निवडणुकांसाठी फडणवीस प्रचार करणार. एकनाथ शिंदे आज नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. नागपूरमध्ये उमरखेड आणि भंडारा इथे प्रचार सभेला संबोधित करणार, तर छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद इथेही शिंदेंची जाहीर सभा. मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात ठाकरे बंधूंचं राज्य निवडणूक आयोगाला पत्र. सतत विवेकबुद्धी राखून काम करा. तुमची स्वायत्तेतून येणारी शक्ती काय असते हे सत्ताधाऱ्यांना दाखवा. पत्राद्वारे मागणी. पत्रावर दोन्ही भावांची सही. भाजपच्या मतदारसंघात गोंधळ नाही, पण विरोधकांच्या वॉर्डातील मतदार याद्यांमध्ये गोंधळ. आदित्य ठाकरे यांचा आरोप. तर बदल झाले नाही तर विरोधी पक्ष रस्त्यावर उतरणार. ठाकरेंचा इशारा. मी मुख्यमंत्री असताना निधी दिला. नगरविकास मंत्री मी आहे, त्यामुळे कोणी कितीही आवाज करू द्या, इथे माझाच आवाज चालेल. एकनाथ शिंदे यांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा. आता भटक्या कुत्र्यांना खायला द्याल तर कारवाई होणार. नगरविकास विभागाचे महापालिका नगरपालिकांना आदेश. नागरिकांवर होणारे हल्ले तसंच त्यांच्या वाढलेल्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारचं कठोर पाऊल. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात पती अनंत गर्जेला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी. आरोपी नणंद आणि दीर अद्यापही फरार. अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज ध्वजारोहण. ध्वजारोहणासाठी अयोध्या नगरी सजली. रामनगरी उत्साहात मग्न.